त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली होती. ते दिगंबरजी पोटे सर, त्यांच्या समेत कृष्णकांत मलिक सर, त्यांच्या समेत प्रशांत माळी सर आणि त्या समेत अनिल भोईर सर, या सर्वांचं कोरोलेकर चषकाच्या निमित्तानं आयोजक समितीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. ऑनगोईंग सामना सुरू होते. ग्रुप ई मधील दुसरी लढत कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात बदलाव आणि या पहिल्या सत्रासाठी इन्व्हाइट करूयात सुनीलजी शेळके सरांना समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला येथे सुरुवात झालेली आपण बघत आहात. त्यावेळेस पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची संधी इकडे गमावलेली आहे या क्षेत्ररक्षकाने. न्यू परशुराम ब्राह्मणगाव आणि त्यांच्या विरोधात संघर्ष 11 सोनगाव असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे पहिल्या फेरीतील सुरू झालेला आहे. वेगळ्या ग्रुपचा सामना आहे. या अगोदरचे पहिल्या फेरीचे सगळे सामने आज आपण बी ग्रुपमधून पाहिले होते. यावेळेचा फटका चांगला आहे. बॉटम हँडची प्रचंड चांगली ताकद वापरली. क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या पलीकडे येऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला, तोही अयशस्वी हा षटकार. पंचांना इथे विश्रांती देण्याचं काम दिनेशजी कापडी यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर योगेश धुमाळ यांनी केलेले आहे. सगळ्यात अगोदर तुमचं कौतुक. यावेळेस इथे फुलटॉस आहे. आडव्या बॅटने प्रहार इथे देत असताना या चेंडूला धाडलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक चौकार. या अगोदर षटकार आला होता, त्यानंतर आलेला चौकार आपण खरं तर इथे अनुभवलेला आहे. त्याचमुळे धावपळ हळूवारपणे पुढे जातं. एकूण धावा आतापर्यंत जर पाहिला तर त्या बनलेल्या आहेत 12 अर्थात 12. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सार्थकच्या वतीने इथे फेकलं जात आहे. यावेळेस इथे डावी एसटी सोडून जाणारा चेंडू आपल्याला सार्थकचा पाहायला मिळतो. पंच दिनेश कापडी सर बळतायत. हा चेंडू वाईट घोषित केला जातोय, त्यामुळे अतिरिक्त एक धाव या धावपळकावर जोडली जाईल आणि धावपळक याचमुळे पुढे जाईल. तेरा धावा धावपळकावर असताना बॅकफुटला आहे तिथे आणि तिथूनच फटका खेळलेले आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा अत्यंत चांगला फटका. चेंडू सीमारेषेच्या जवळ जाऊन खरं तर अडवण्यामध्ये इथे यश मिळते क्षेत्ररक्षकाला. इन बिटवीन फलंदाज स्लिप झालेले आपण पाहिले होते, त्याचमुळे जिकडे 2 धावा बनल्यात कदाचित तिकडे 3 बनल्या असत्या. त्याचबरोबर एक्स्ट्राची धाव त्या ओव्हरथ्रोवर सुद्धा घेता आली असती त्या फलंदाजाला, परंतु त्याने सेफली थांबणंच इथे खरं तर ठरवलं किंवा ते पसंत केलं असं आपण म्हणूया. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यात 14 अर्थात 14. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं जवळजवळ 74 षटकार लागलेले आहेत. समोर ठेवलेला चेंडू मागच्या बाजूने जातोय. थोडा विरोधाभास बॅट याचं थोडं कनेक्शन खरं तर इकडे मिळालं होतं. टोएंडला चेंडू आदळला होता. खोलवर टप्प्यावर गोलंदाजी करता येणं खूप कठीण काम असतं आणि या गोलंदाजाकडे या अगोदर नजरच गेली नव्हती. फॉर व्हॉट कॉज. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या तर त्या आहेत 17. या षटकामध्ये एक वाईड चेंडू आलेला आहे का दिनेशजी? 2 चौकार 1 वाईड 9 पहिल्या चेंडूवर आलेले आहेत. 2 11 आणि त्यानंतर लगावलेला षटकार. एकच
जाईल. फिरून मारण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू सरळ जाऊन थाई पॅडवर आदळतोय. जी उंची अँटिसिपेट केली होती फलंदाजाने त्या उंचीने चेंडू इथे आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. सिमेंट विकेट जरी असेल तरी कधी कधी अनइव्हन बाउन्स फलंदाजाला त्रासदायक ठरत असलेलं आपण पाहिलेलं आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये धावा आलेले आहेत 15 आणि एकही फलंदाज बाद झालेला नाही. फलंदाजी करणारा संघ न्यू परशुराम ब्राह्मणगाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. सामन्याचा रिदम लॉस करू नये गोलंदाजी करणारा संघ आणि त्याचमुळे विनंती असेल लगेच क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे फेकलं जावं. सोनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी दिला जातो. त्यामध्ये 3 षटकं जर कंप्लीट केली गेली नाही तर अतिरिक्त एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागतो. हे नियम सगळ्यांना बहुश्रुत आहेत, सगळ्यांनी ऐकलेले आहेत. त्यामुळे त्या नियमांना अधीन राहून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. हा चेंडू फार उंचीवरून आलेला आहे आणि पंचांचा लगेच स्पॉन्टेनियस रिप्लाय मिळतो. हा चेंडू आहे बीमर. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. ज्यावेळेस काही गोलंदाज अधिक उंचीचे असतात, त्यांच्याकडे शारीरिक उंची फार मोठी असते, त्या चेंडूचा रिलीज पॉईंट हा फलंदाजासाठी घातक ठरत असतो. कारण तो ते हेरू शकत नाही. त्या पद्धतीने फार उंच गेला होता रिलीज पॉईंट यावेळेस. मला असं वाटतं यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला असावा गोलंदाजाने. यावेळेस इथे लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतो. इनसाइड आउटच्या पद्धतीने खेळला गेलेला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडू आडून फेकी करतायत. इथे डायरेक्ट हिट आली होती. कधी कधी गरज नसताना डायरेक्ट हिट येते, कधी कधी गरज असताना मात्र चेंडू भलतीकडेच जातो. हे सगळं क्रिकेटने आपल्याला दाखवलेलं आहे. आपण क्रिकेटमध्ये घडत असलेलं पाहिलेलं आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच दिवस क्रमांक 2 दुसरा. कालच्या दिवशी अत्यंत चांगलं क्रिकेट मानिवली संघाचं आपण पाहिलं. त्याचबरोबर पराग वॉरियर्स भालुक संघही चांगलं क्रिकेट खेळले. यावेळेस इथे फुलटॉस आणि त्याला हॅमर्ड करण्याचा प्रयत्न केला. अधिकची ताकद वापरायची होती. दोन धावा इकडे मिळतील. धावफलक त्याचमुळे पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 20 अर्थात 20. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निखिल बोईरच्या वतीने फेकलं जात आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर योगेश घुटे. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना योगेशने केलेला आहे. व्यक्तिगतरित्या 4 धावांवर खेळत आहेत. समोर ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा इथे इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत आले. तोपर्यंत मिड ऑफला जे क्षेत्ररक्षक होते ते नाहक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. पाठमोरे होत असताना हा झेल घेण्याचा त्याने प्रयत्न सुरुवातीला केला आणि त्यानंतर ते बाजूला झाले. मग आप तुम्हारे हवाले वतन साथियो ह्या पद्धतीने समोरच्या क्षेत्ररक्षकाला ते म्हटले की आता हा झेल तुमचा आहे, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणखी एकदा समोरच्या दिशेने इथे फोर्सिबल हिट. ट्रेमंडस power behind it. Ball is sailed over the straight hit position all the way for maximum. षटकार. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज त्याचे हात सहजगत्या एक्सटेंड करू शकला. ताकदही तिकडे झोकता आली त्या फलंदाजाला या फटक्यामध्ये, त्याचमुळे षटकार मिळाला. धावफलक याचमुळे पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 27 अर्थात 27. निखिल स्ट्रायकिंगला बॅटरचा जर आपण विचार केला तर योगेश गायकर चांगले खेळत आहेत. न्यू परशुराम ब्राह्मणगाव असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघत आहात. फुल टॉस आणखी एकदा हॅमर्ड केलेला आहे. पुन्हा एकदा प्रचंड ताकद वापरली. वाघाच्या दिशेने हरिण चालून जावी आणि तिचा फडशा पडावा, त्याच पद्धतीने या फुलटॉसचा
खरपूस समाचार फलंदाज योगेश गायकरने घेतलेल्या त्याची बॅट इथे तळपलेली आहे. आणखी एक षटकार त्याच्या बॅटमधून, नेत्रदीपक फटका, सिक्सर. स्नॅक्स कॉर्नरसाठी जो मंडप तिकडे उभारला गेलेला आहे त्याच्यावर चेंडू जाऊन स्थिरावला. कदाचित चेंडूलाही दुपारची भूक लागली असावी. 33 धावा धावपलकावर एकही गडी आतापर्यंत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. लागोपाठचे 2 षटकार फलंदाजाच्या बॅटमधून पाहिजे. षटकारांची तिकडी इकडे पूर्ण केली जाईल का? खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगलं उत्तर दिलेलं आहे गोलंदाजाने. एक तुमारे एक हमारी, नोकझोक मैदानाच्या आतमध्ये हल्ला प्रतिहल्ला, वार प्रतिवार जर होत असतील तर ते फार बरं वाटतं. मैदानी पंचांच्या वतीने हे षटक संपलंय असा इशारा आपल्याला प्राप्त होतो. याचमुळे 2 षटकं संपतायत. प्रथम फलंदाजी करत असताना न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाने 2 षटकाच्या अंती तब्बल 34 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. या अगोदरच्या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा जोडल्या गेल्या आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा तिकडे कुठून काढल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 74 षटकार आणि 73 चौकार आलेले. हे अंतर संदीप गायब खूप कमी आहे. बऱ्याचदा असं आपल्याला पाहायला मिळत नाही. कधी चौकारांची संख्या खूप जास्त असते, षटकार त्यापेक्षा कमी असतात. तर कधी कधी असंही आम्ही पाहिलेलं आहे, ज्यावेळेस बाउंड्री डायमेन्शन छोटे असतात, मैदान छोटं असतं, त्यावेळेस षटकार कम्पॅरेटिव्हली जास्त असतात, चौकार कमी येतात. परंतु इथे दोन्ही बरोबर चाललेले आहेत. ज्या पद्धतीची विधानसभेमध्ये लढत होती कर्जत खालापूर विधानसभा जर तुम्ही पाहिली असेल तर जवळजवळ 14 ते 15 फेऱ्यांपर्यंत 2 उमेदवार एकमेकाच्या बरोबर चालले होते. जवळजवळ 100 मतांची गॅप तिकडे असायची. कधी याचं पारडं जड तर कधी त्याचं पारडं जड, त्या पद्धतीने व्हायचं. इथे बाउंड्री आणि सिक्सरचं तसंच चाललेलं आहे. 74 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत, त्यात 73 चौकार आतापर्यंत या स्पर्धेने आपल्याला दाखवलेले आहेत. चांगली फलंदाजी करणारे अनेक फलंदाज आम्ही या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहिलेले आहेत. फलंदाज बाद झाले योगेश गायकर, की ज्याने चांगली फलंदाजी केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणूस म्हणून तुम्ही किती जगलात, म्हणजे तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला महत्त्व आहे. टेनिस क्रिकेटच्या फलंदाजीमध्ये याचं जर साधर्म्य आपल्याला बाळगायचं असेल तर मग तुम्ही किती खेळलात यापेक्षा कसे खेळलात याला महत्त्व आहे. कसे खेळलात म्हणजेच तुम्ही किती चेंडूंवर किती धावा बनवल्यात याला महत्त्व आहे. एकूणच तुमचा स्ट्राईक रेट चांगला असावा. टेनिस क्रिकेट खेळत असताना अलीकडे लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट तुम्ही खेळता त्यावेळेस इथे एक क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि इथे परवानगी मिळते या 2 फलंदाजांना. जिकडे एक धाव होऊ शकले असते तिकडे दुसरी धाव पूर्ण करण्याची. जिथे जिथे शक्य आहे, जिकडे जिकडे खराब चेंडू आहेत तिकडे षटकार दाखवत आहेत फलंदाज. टेक्निकली साऊंड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगोदर फलंदाजी करत होते. चांगलं तंत्र फलंदाज योगेश गायकरचं आपण बघितलं. क्रमांक 3 साठी रोहिदास पवार आलेले आहेत आणि इथे पवार याने त्याची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे हा फटका खरं तर फसला असं म्हणायला हरकत नाही. फटका चांगला होता, प्लेसमेंट चुकली. क्षेत्ररक्षकाने टिपलेला आहे झेल आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज फेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 साठी बंटी जात आहेत. बंटीसाठीचा मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या फुलटॉस समोर आला आणि त्या फुलटॉसचा त्याने अत्यंत चांगला वापर करत असताना चेंडूला धाडलेला आहे काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून षटकारासाठी.
तर फलंदाज फुलटॉस आपल्याकडे येईल ही गोष्ट अँटिसिपेट करत नसतात. फलंदाज लेंथ बॉलला तयार असतात, फलंदाज शॉर्ट बॉलला तयार असतात, परंतु फलंदाज फुलटॉससाठी बऱ्याचदा तयार नसतात. चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न, परंतु अपेक्षित वळण इथे देता येत नाही या गोलंदाजाला. अतिरिक्तच्या रूपाने आणखी एक धाव या धावफलकावर जोडली जाईल, त्याचमुळे धावफलक पुढे जाईल. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 44 अर्थात 46. यावेळेस इथे उचलून मारलेले आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. मिड विकेट वरून थोडे समोर आले. हा झेल त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने ते स्वीकारलेला आहे आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद होईल. फलंदाजी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 साठी चेतन जात आहेत. 44 रन्स ऑन दी बोर्ड, 44 धाबा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. नवीन गोलंदाज इथे पाचारित केला जातोय आणि शेवटचं षटक त्यांच्या वतीने इथे फेकलं जाईल. पायचा गोलंदाज दिनेश यांचा वापर इथे केला जाईल. अनुभवी गोलंदाज दिनेश गेली अनेक वर्ष सोनगाव संघाच्या वतीने गोलंदाजी करत असण्याचा त्यांचा अनुभव आहे. हाकू टप्प्याचा चेंडू यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टिक. आणि पंचांनी त्याला वाईट ठरवलेलं आहे. अतिरिक्त आणखी एक धाव येईल. ज्या पद्धतीने धावफलक हे पुढे निघालेले असं वाटतं. पंचावन्न पर्यंत हा डाव कदाचित जाऊ शकतो, परंतु हे सगळं आता गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. कशी गोलंदाजी तो करेल यावरून टार्गेट सेट केलं जाईल. आपटबार होता, अगदी गोलंदाजाने त्याच्या पायाजवळ चेंडूला आपटलं होतं. आणखी एक वाईड आलेलं आहे. गोलंदाजाला खरं तर इथे विश्रांती दिली जाते. कर्णधार की जे एष्ट्यांच्या मागे लगेचच त्याने निर्णय घेतला आणि नवीन गोलंदाज त्यांच्या वतीने इथे नियुक्त केला जातोय. समीर भोईरसाठी आता हे षटक कंप्लीट करण्याची जबाबदारी मिळते. सेहेचाळीस धावा धावफलकावर आहेत. समीर समोरच्या दिशेने हा चेंडू उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित डीप मध्ये. थोडे ओव्हर रन झाले होते, पुढे गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा योग्य रीतीने इथे जज करत असताना हा झेल त्यांच्या वतीने टिपला गेलेला आहे आणि याचमुळे फलंदाज बाद होत असलेले आपण बघू शकू. यावेळेस बाद होणारा फलंदाज त्याने 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, अर्थात बंटी परतलेले आहेत. धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन आहेत. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे की जे शेवटचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे गोलंदाज समीरच्या वतीने. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतो, त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती, आव्हानात्मक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची आपण पाहिली. लेग बायच्या रूपाने हे डाव इकडे कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. हेल्पिंग हँड्स फॉर अंपायर्स दिनेशजी कापडी त्याचबरोबर योगेशजी धुमाळ यांच्या वतीने दिले जात आहेत. तुमचंही कौतुक आहे. आतापर्यंत पंचगिरी अत्यंत चांगली राहिले दिनेश कापडी यांची. हाकूट टप्प्याचा चेंडू इथे आपण बघतो. बॅकफुटला असताना स्कोअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. जे वळण मिळालेलं आहे या चेंडूवर ते वळण घातक सिद्ध झालेलं आहे फलंदाजासाठी. कधी कधी चेंडू पडल्यानंतर खूप वळण घेतात आणि त्या चेंडूला योग्य रीतीने टॅकल करतात फलंदाज. कमी वळण घेणारे चेंडू अधिक घातक असतात, हे फार महत्वाचं. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्वीपर कव्हरला उपस्थित. चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला.
हा स्क्वेअर कटचा अत्यंत देखणा फटका देऊन जाईल धावा 4. थँक्यू सो मच. अतिरिक्त जोर दिला जातो डीजे ऑपरेटरच्या वतीने. धावपलक पुढे दिला जात आहे. एकूण धाव आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 51. डीजे धन्नो च्या वतीने या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं संगीत आपण सगळेजण ऐकत आहात. त्याचमुळे मित्रांनो, कोणतेही शुभकार्य असेल, तुम्हाला जर डीजेची आवश्यकता असेल तर आमच्या धनंजय यांच्याबरोबर आपण संपर्क साधावा. गुणात्मक अशा पद्धतीचा त्यांचा सेट आहे. ऑफ ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका, क्षेत्ररक्षक त्यासाठी उपस्थित आहेत इथे. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू दाडण्यामध्ये त्याने यश मिळतं. थोडी उंच उडी घ्यावी लागली होती क्षेत्ररक्षकाला, परंतु त्याने चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलला. हे चांगलं काम केलं. या षटकातील आणखी 2 चेंडूचा खेळ येणं, एका चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 53 धावा धावपलकावर. फ्रंट लेग पुढे सरसावत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला होता. त्याचमुळे एक धाव धावपलकर जोडली जाईल. लेग बाईटच्या रूपाने ही धाव आली आणि हे षटक सुद्धा कंप्लीट झालेलं आपण पाहिलेलं आहे. 4 षटकाच्या अंती न्यू परशुराम ब्राह्मणगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावा धावपलकर जोडल्या. त्यामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिलेली आहे. जवळजवळ 29 धावा योगेश गायकरने धावपलकर जोडल्या. त्याचमुळे 54 बनलेले आहेत. 55 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये संघर्ष 11 सोनगाव या संघाला. सामना नेमका कोणता आहे याची माहिती आमच्यापर्यंत आयोजकांनी पोहोचवावी. मला असं वाटतं आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचा सामना बी ग्रुप मधील कोंडे साखरे आणि त्यांच्या विरोधात पवार 11 मालेड असा हा सामना निश्चित झालेला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक, चला लवकरच आमच्या नाणेफेकी कक्षाकडे आपण या. कोंडे साखरे अर्थात अमोल चौधरी याचा संघ आणि पवार 11 मालेड MGC चे विद्यमान अध्यक्ष शरदजी पवार साहेब यांचा संघ आहे. नाणेफेकीसाठी या दोन्ही संघाचे संघनायक इकडे आमच्या समोर उपस्थित व्हा. ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी विनंती असेल. सचिनजी धुमाळ यांनी स्कोरिंगची अत्यंत चांगली जबाबदारी इथे पार पाडली होती. सचिन, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करा.
फास्टली डिसिजन पोचवा. जयनमान कोंडेसाखरे, अमोल चौधरी, संगनायक. रिक्वेस्ट मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपला निर्णय फास्टली पोचवायचा आहे. 55 टू विन 55 धाब्याचं टार्गेट सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत संघर्ष 11 सोनगावचे. पहिला बॉल थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि पहिल्या बॉलवरती पहिला झटका बसला संघर्ष 11 सोनगाव क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. गोलंदाजी करत असताना न्यू परशुराम ब्राह्मणगाव क्रिकेट संघाचा गोलंदाज विलासला. सलामीवीर निखिल स्वस्तात माघारी परतलेले आहेत. 55 धाब्याचं मोठं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे. त्याच कारणासह पॉवर मध्ये दमदार सुरुवात अपेक्षित होती, मात्र निराशाजनक नाखुश मुद्रेनं निखिल या टीमचा ओपनिंग बॅटर सध्या माघारी परतलेला आपण बघत आहोत. न्यू बॅटर खेळण्यासाठी समीर भोईर टॉप ऑफ दी ऑर्डर सध्या 3ऱ्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट. जयनमान कोंडेसाखरेनं टॉस जिंकलाय. पॉवर 11 मालेडच्या अगेन्स्ट निर्णय पोचवा फास्टली. अमोल. धाव हवी आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तिन्ही यष्ट्या समोर आणि त्या उद्ध्वस्त झाल्या. फलंदाज बाद. समीर देखील आल्या पावरी माघारी परत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. बिग लॉस. सोळा वर्षे वय आहे. तो सध्या लीड करेल का या मॅच मध्ये संघर्ष 11 सोनगावला, हे देखील पाहावं लागेल. पहिल्या डावामध्ये योगेशांच्या बॅटमधून जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन 29 29 धावेचं आलं. बंटी यांच्या बॅटमधून एक सिक्सर. तदनंतर डावाचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात दमदार केली आहे त्या ठिकाणी फलंदाज अर्जुन. बॅकफुटवर आले, स्लॅश केला कबा पॉइंटला 2 धावा आणि महत्वपूर्ण दुसऱ्या डावात रनचेस करत असताना 55चा पाठलाग करत असताना न्यू परशुराम ब्राह्मणगावच्या विरोधात सुरुवात झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघर्ष 11 सोनगाव क्रिकेट संघाची. 2 धाब्यांना धावसंख्येचा शुभारंभ. फलकाचा हा श्री गणेश आपण बघत आहोत. 55 टू विन. गोलंदाज तयार विलास. मिस टाइम फटका, झेलची संधी. इनफिल्ड मधला मिडविकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅच ड्रॉप. बॉल त्याच्या हातातून निसटला. बॅकअप जोपर्यंत केलं जाईल 3ऱ्या धाब्याचा कॉल करत होते राज, मात्र त्यांना माघारी धाडलेल्या मिळत आहेत त्या 2 धावा आणि ह्या 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती सध्या एकूण अंकित होती ती 4. 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोरबोर्डवरती. स्पीडअप गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. फिल्डिंग करणारा संघ न्यू परशुराम ब्राह्मणगाव. 55 टू विन 55 धाब्याचं टार्गेट त्यांच्या समोर सेट करण्यात आलेलं आहे. शफल झाले, हु केलाय. लॉंग लेगचा फिल्डर आता पाठमोर. आउटफील्ड फास्ट. बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सोर दी रोप. शफल झाले आणि तदनंतर लॉंग लेगला हा सफल फटका, चौकार. समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत अजून विजयासाठी 19वे चेंडू 46 धावेचं. निखिलच्या बॅटमधून या निर्णायक 4 धावा, उपयुक्त 4 धावा. इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये त्यांचं देखील 3 चेंडूत 8चं योगदान आपण बघत आहोत. 19वे चेंडू 46 हे समीकरण. बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नव्हता. शॉर्ट बॅकवर्ड स्कोरलेगच्या फिल्डरचा प्रयत्न पहा, वेल एफर्ट. मात्र सरते शेवटी हा झेल देखील त्यांच्या हातातून निसटला. आणखीन एक सिंगल धाव.
त्या ठिकाणी टीमच्या स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल आणि सिंगल धाब्याच्या सोबतीनं 55 धाब्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना महत्त्वपूर्ण पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये 9 धावा बनवल्या गेल्या. 18 चेंडू अजूनही 15.00 धाब्याची हवी आहे धावगती. रनसभेत त्या ठिकाणी 45 व्यासपीठावरती लक्ष्मणजी धुमाळ उपस्थित झालेले आहेत. त्यांचं कोरोळेकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. त्याचबरोबर विद्यमान ते सदस्य देखील आहेत कोरोळे ग्रामपंचायतीचे. त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. दीपकजी हुमणे यांच्या शुभ हस्ते, दीपकजी धुमाल यांच्या शुभ हस्ते लक्ष्मणजी धुमाल सदस्य ग्रामपंचायत कोरावळे दादांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. षटक दुसरं सध्या सुरू झालंय. बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं तर बंटीला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट होत असताना आपण बघत आहोत. अर्जुन आणि राज हे दोन बॅटर ऑन स्ट्राईक सध्या या मॅच मध्ये आपण बघत आहोत. वेगवान फुलटॉस होता, दिशा देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तो देखील फसलेला आपण बघत आहोत. मिळते ती एक धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या पोचले पुढे ते बॅटिंग करणाऱ्या संघर्ष 11 सोनगाव क्रिकेट संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावरती. 11 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न करत होती, गती थोडी कमी होती, त्याच कारणास्तव लाईन रीड करता आली नाही. स्ट्रेट टू द बॉलर्स खेळतायत, धाव इथे मिळणार नाही. बंटीकडून केलं गेलेलं हे कमबॅक डॉट बॉलची सांगता सध्या समाप्ती होत असताना स्कोर 11 या आकड्यावरती. लो फुलटॉस बॉल ऑनसाइडला दिशा दिले, मिडविकेटचे क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत. मिळते ती फक्त एक सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते आतापर्यंत 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. फटका उंच हवेत आणि बॉल क्लिअर केली आहे. त्या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा. पहिला मॅक्सिमम या डावाचा संघर्ष 11 सोनगाव क्रिकेट संघाकरता. या मॅच मध्ये 12 चेंडू 35 ची आवश्यकता. 35 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12. चेतन गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण तिसऱ्या षटकात सध्या सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. पवार 11 मालेड आणि त्यांना फाईट करेल जयनमान कोंडे साखरे. जो संघ पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. 12-35चं समीकरण. गोलंदाजीसाठी चेतन राऊंड विकेट. बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना कॉम्बॉक्स कडून स्टाकर एंडला आपण बघत आहोत अर्जुनला. शफल अक्रॉस झाले, हुक करण्याचा प्रयत्न करत होते. बॅट्समनला बरोबर फॉलो करण्यात गेलं, पायाला स्पर्श झाला. चेंडू बाका आला फॅन लेगला, धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल अर्जुनच्या अगेन्स्ट. 11 चेंडू आता आवश्यकता मॅच मध्ये. 35 धाब्याची. शफल झाले तर नंतर लॉंग लेगला हा उंच लांब आणि तितकाच देखना दमदार फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे आकड्यावरती 10 चेंडू 29 हे समीकरण. टीमच्या नावातच संघर्ष आणि तो मैदानामध्ये अजून सोडला नाहीये हे दाखवून देतोय त्या ठिकाणी बॅट्समन अर्जुन.
स्ट्रेट बॅटनं डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय लॉंग ऑन क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा तडका, पॉवर पॅक हिट, सिक्सर. च्या बॅटमधून ज्याने एकतर्फी किल्ला सध्या लढवलाय. धावसंख्या 31, 9 चेंडू, आता आवश्यकता 23 धावेची. बॅकफुटवर थांबले आपण पूल ऑन साइडला, मिडविकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं बॅकअप आलं मिळेल ती फक्त एक धाव. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या पोहोचले पुढे. ती पाठला करत असताना संघर्ष 11 सोनगाव क्रिकेट संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 32, 32 धावा सध्या दाफलकावरती. 8 चेंडू आणि 8 चेंडूत विजयासाठी अजून 22, 22 धावेची आवश्यकता. स्टील 2 टू गो. शॉर्ट ऑफ गुडलिंद होता, पूल करण्याचा प्रयत्न, लाईन मिस करण्यात आलेले. वेग चांगला पहिला मिळाला, चांगला बाउन्स होता चेंडूवरती. सरते शेवटी पुन्हा एकदा कमबॅक आपण बघत आहोत गोलंदाज चेतनकडून करण्यात आलेला आहे. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 32, 7 चेंडू, आता आवश्यकता 22 धावेची. बॅटची कडा, विकेट किपर बीट, शॉट थर्डमॅन शॉट फायनल देखील बीट. बॉल लॉंग स्टॉप रिझनला धडक मारतोय. नशिबाची लाभतीये साथ. वाह क्या बात. निर्णायक क्षणाला येणारा हा समीकरण या मॅच मध्ये विजयासाठी आता अंतिम षटकात 6 बॉल, त्या ठिकाणी आवश्यकता 18 धावेची. 54चं टार्गेट चेस करायचं एस सिटीज. येस 55 टू विन. 54 बनवलं गेल्या 55चं टार्गेट आहे. स्पर्धेमध्ये आतापर्यंत 78 षटकार आणि 76 चौकार लागलेले आहेत. अंतिम षटकात सामना सध्या पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. स्पीडअप गरजेचं राहील. न्यू परशुराम ब्राह्मणगाव जास्त वेळ घेत आहे. योगेश अँड ऑल टीम स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा. 6-19 पहिला बॉल. पंचांचा नोचा इशारा आला एस सिटीज. त्याचबरोबर नोच्या इशाऱ्यानंतर नेक्स्ट बॉल आता फ्रीड देखील असेल. संधी बनेल ती फलंदाजाला. स्कोर 37-37. सुरुवात खराब झाली गोलंदाज रोशन कडून. फ्रीड वर देखील आपट बार, यावेळेस वाईड. अजून एक एक्स्ट्रा धाव. अंतिम षटकात एक्स्ट्रा धाब्याची बरसात सध्या सुरू आहे ती गोलंदाज रोशन कडून. आणि सध्याच्या घडीला कर्णधारानं गोलंदाज बदलण्याचा निर्णय आता घेतलाय. 6-19 ची आवश्यकता होती. 2 धावा एक्स्ट्रा आल्या. 6-17चं समीकरण. फ्रीड कॉल ऑल्सो कंटिन्यू. गीतेश आता येतात गोलंदाजीसाठी. 4थ्या षटकात आपण बघत आहोत गीतेशला. बॉलर आता चेंज करण्यात आलेला, कारण हवा तसा रिदम गोलंदाज रोशन मध्ये वाटला नाही. कंट्रोल त्याचं पूर्णपणे बिघडलं होतं. त्याच कारणासह आता गीतेशची नियुक्ती या महत्त्वपूर्ण अंतिम षटकात करण्यात आलेली आहे. मात्र स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा.
न्यू परशुराम ब्राह्मणगाव. फ्रीट ऑल्सो कंटिन्यू. संधी बनली आहे त्या ठिकाणी फलंदाज अर्जुनला. फ्रीट वरती वेगवान चेंडू होता. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. इट इज फ्रॉम लेग बायज. एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत. पोहोचले पुढे ती 39. आतापर्यंत 39 आकड्यावर मॅचमध्ये समीकरण 5 चेंडू आणि 5 चेंडू विजयासाठी 16 धाबेची आवश्यकता. 55चं टार्गेट चेस करत असताना आपण बघत आहोत. द्वितीय सदरात नॉस्ट्राकरेनला अपील झालं धावचीसाठी आणि मॅचची प्राइज विकेट. अर्जुन आता माघारी परतलाय. धावचीच्या स्वरूपात मोठा अडसर दूर केलाय तो टीम न्यू परशुराम ब्राह्मणगावनं. अजून एक धक्का. अकरा बॉल 24 इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन देताना अर्जुन माघारी परतलेले आहेत. असं वाटलं होतं सामना ते फिनिश देखील करतील, मात्र धावचीच्या स्वरूपात या महत्वपूर्ण सामन्यात ते माघारी परतलेले आपण बघत आहोत. न्यू बॅट्समन रोहिदास सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या सध्या 39 आकड्यावरती. राजला एक्झॅक्टली स्ट्राईक रोटेट करायची होती, मात्र त्याने अगोदरच जागा सोडली. त्याच कारणासह पंचांनी धावचीत म्हणून अर्जुनला बाद घोषित केलेला आहे. तदनंतर या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाची दिशा कुठेतरी बिघडली. आणखीन एक वाईड, एक अतिरिक्त धाव. स्कोर याचबरोबर 40 आकड्यावरती. 15 धाबेची आवश्यकता मॅचमध्ये अजूनही विजयासाठी. 4-15 हे समीकरण. बॅटची कडा, कॅच ड्रॉप. यष्टीरक्षकाला सोपी संधी बनली होती, मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. हा पंप पूल करण्याचा प्रयत्न करत होते. ऑन साइडला टॉपेज घेण्यात आली होती. चांगलं तसं कनेक्शन नव्हतं. डॉट अक्रॉस द बॅट दिशा दिली. शॉट फायनलिंगला फिल्डर उपस्थितीत आणखीन एक डॉट बॉल येईल. याचबरोबर मॅचवरती पकड आता चांगली बनवली आहे तिन्ही परशुराम ब्राह्मणगाव क्रिकेट संघानं. औपचारिकता लढतीमध्ये आता फक्त शिल्लक राहिलेली आपण बघत आहोत. 2 चेंडू, आवश्यकता 15 धाब्याची. असं वाटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल, मात्र अंतिम षटकात एक्स्ट्रा धाबा देखील आल्या, पण फलंदाजांचे प्रयत्न अपुरे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला मैदानी फटका, ऑन ड्राईव्ह, दुसऱ्या धाब्याचा कॉल. सहजरित्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 42-42. अंतिम चेंडूत आता 13 धाब्याची आवश्यकता. पॉवर प्लेमध्ये हवा तसा स्टार्ट नव्हता. दुसऱ्या षटकात 10 धावा बंटीच्या अगेन्स्ट आल्या. चेतनच्या विरोधात तिसऱ्या षटकात 17 धावा आल्या, मात्र 6-17चं इक्वेशन असताना पहिला नो, त्यानंतर वाईट. ही धावफलकाची गती मेंटेन करता आली नाही आणि या सामन्यात सध्या 12 धाब्याच्या फरकानं मोठा विजय संपादित केलाय. तो संघर्ष 11 सोनगावला परास्त करत असताना कोरावलेकर चषकामध्ये न्यू ब्राह्मणगाव ब्राह्मणगावनं ऑल द बेस्ट. कोरावलेकर चषकामध्ये पहिल्या फेरीमध्ये त्यांचं निर्विवाद वर्चस्व. मनपूर्वक अभिनंदन न्यू परशुराम ब्राह्मणगाव. आणि स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टफ अँड हार्ड लक आणि आयोजन समितीच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूयात संघर्ष 11 सोनगाव क्रिकेट संघाचं.